अंपायर्स थोडं 15 मिनिटं माझा आवाज तुम्ही सहन करायचा आहे, विनंती असेल. नाईलाज को क्या असं म्हटलं जातंय. प्रयत्न करतो खालच्या स्वरात बोलण्याचा. कपिल आणि राहुल सलामीचे फलंदाज आहेत आणि वाघाची वाडी एक आदिवासी बहुल भागातून आलेला हा संघ उच्च तोडीची कामगिरी आप आपल्याला दिलेली जबाबदारी कॅप्टनने दिलेली सजगतेने सतर्कतेने पार पडत असतात. राहुल आणि कपिल. कपिल ऑन स्ट्राइक, राहुल ऑन नॉन स्ट्राइक. नंदो मारा करतील. पहिला चेंडू फुलाल्यांचा चेंडू होता. आपले फॉलो थ्रू सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं आणि अशा रीतीने धाव पलक मात्र काही पुढे सरकत नाहीये साजय संघाचा. पहिला चेंडू होता. कपिल यांना जबाबदारीचा बाण आहे. राहुल त्याच ताकदीचे फलंदाज आहेत. हा प्रका चेंडू चेंडू भिरकावून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कपिल के बैट की गर्जन. रन मिलेंगे जरूर जरूर. आधा दर्जन आणि षटकार. कपिल यांचं आहे षटकारालाच अरे दिवानो मुझे पहचानो मैं हूं डॉन. बघूया आता नंदू कशा प्रकारे उत्तर देत आहेत. खेळ आहे मित्रांनो. पुन्हा एकदा हा प्रकार चेंडू कट करण्याचा पण थर्ड मॅचच्या फिल्डरला चकून चेंडू जातोय सीमा रेषा पार. धावा मिळतील 4 4 आणि 4. बघा युग किती पुढे चाललंय. निर्धाव चेंडूची सांगता. मला धावा सांगण्याची सुद्धा जरूर नाहीये कारण 21st सेंचुरी राजीव गांधींनी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न आता पूर्णत्वास आलेलं आहे. मला मोबाईलवर ऑन स्क्रीन सर्व दिसतंय. धावा किती झाल्यात. मला लॅपटॉप सुद्धा पाहायची जरूर नाही, स्क्रीन सुद्धा पाहायची जरूर नाही. 10 धावा. फुलाल्यांचा चेंडू होता. चेंडू भिरकावून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून. धावा मिळतील 6 6 आणि 6. षटकार. पुन्हा एकदा फुलाल्यांचा चेंडू. चेंडू हवेमध्ये. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. बघा पहिला हद्रा पहिल्या विकेटचं पतन. पहिली लागलेली पनोती. पहिली अवदसात नाल नष्टर पनोती विघ्न अपशकडून लटण लटंबर. पहिलं लपडं. पहिला सुंदर मुखडा दूर. आणि साजय संघाचा एक सुंदर असा फलंदाज इथे मात्र दूर होत असताना धाव संख्या होते एका गड्याच्या बदल्यात 16 धावा. आता गोलंदाज जात आहे प्रतीक नावाचं हे वादळ मागच्या कित्येक टुर्नामेंटमध्ये आम्ही अनुभवलेलं आहे. प्रत्येक जरी शरीर यष्टीने कमी असला तरी येसाजी कंक नावाच्या महाराजांच्या सरसेनापतीला कमी नाहीयेत. येसाजी कंक यांनी 1200 किलोच्या हत्तीला 3 मिनिटांमध्ये ची 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 करत मैदानाच्या बाहेर पळवलं होतं. 3 मिनिटांमध्ये
कुतुबशाह हैराण झाला आणि महाराजांची सलगी करण्यात यश मिळालं तिला. धन्यवाद. प्रतीकचा पुढचा चेंडू. हा प्रकार चेंडू वाटा फ्रंट फुटवर आला, खेळण्याचा प्रयत्न केला. मिड विकेटला चेंडू जातो. एक धाव घेतली. दुसरी धाव घेण्याचा मानस नाही, धाडस सुद्धा करणार नाहीत, कारण मिड विकेटचा खेळाडू स्ट्रॉंग होता. धाव संख्या जी मात्र जाऊन पोहोचते 17. एक बाद 17. प्रतीक, तुमचं नाव आहे या मैदानावर. तुमच्या नावाला साजेशी कामगिरी करावी लागेल. प्रथमेश यांनी चेंडू मात्र बेरकावून दिलाय. इथे मात्र धावा मिळतील त्या 4. कव्वाच्या डोक्यावरून डीजे अनिकेत यांना संधी मिळेल. मधले अनेक अडथळे पार करून हा खेळाडू पुढे येतोय, प्रथमेश नावाचा. पुलल यांचा चेंडू होता. यावेळेस मात्र चेंडू समजला नाही. प्रतीक मात्र कमबॅक करत असताना प्रतीकला कच्चे दुबे सुद्धा माहीत आहेत साजई संघाचे. बघूया आता साजई संघ हवी ठरतोय की प्रतीक हवी ठरतोय. आपण पाहत राहा पर्व पहिलं राजेश रावगाव आयोजित रावगावकर चषक 2026. पुन्हा एकदा चेंडू हवे मध्ये आणि इथे मात्र दुसरा मोठा मासा गळायला लागतोय. डीजे ओमकार जात आहेत प्रथमेश यांची जागा घेण्यासाठी. बघूया आता ओमकार संघाची धुरा कशा प्रकारे सांभाळतायत. ओमकार अर्थात गणपती बाप्पांचं नाव आहे आणि गणपती बाप्पा म्हटले की संकट विनाशक, अगदी सिंदूर वदन त्यांना म्हटलं जातंय. बघूया ओमकार कशा प्रकारे कामगिरी करताय. आपण पाहत राहा रणांचा थरार थिंबळ युद्ध, विजयाच्या लाटा, पराभवाची ओटी, सांघिक कामगिरीचा झेंडा मिरवणारा एकमेव घोडा रावगावकर चषक 2026. पुलल यांचा चेंडू होता. आउटसाइड द ऑफ असा चेंडू होता. चेंडू समजला नाही. निर्धाव चेंडूची संगता होते इथे. आणि यावेळेस मात्र विकेटचं होतं इथे पतन. ओमकार गेल्या पावलाने माघारी येत आहेत. ओमकार दुसरा मोठा हजरा म्हणावा लागेल. 21 धावसंख्येवर 21 लॉस ऑफ 2 विकेट. सॉरी मित्रांनो, कधी कधी जोशमध्ये माणूस होश खो बैठता है आदमी. मोहित कट करण्याचा प्रयत्न होता पॉइंटच्या दिशेने, यश काय आलं नाही. आणि या विकेटमध्ये या ओव्हरमध्ये प्रतीक यांनी 2 विकेट इथे वसूल केलेले आहेत. आणि धावसंख्या होते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 लॉस ऑफ 3 विकेट. चला पाण्याची बॉटल भरली असेल तर ड्रिंक्स ट्रॉली जाऊ द्या. जायचं आहे. उन्हाची काहिली थोडी वाढलेली आहे आणि शरीराला पाण्याची गरज असते.
प्रतीक यांचं यशस्वी असं षटक पाहिलं. 2 विकेट अर्जित केल्यात. राहुल ऑन स्ट्राईक. पुलाल्यांचा चेंडू चेंडू भिरकावून दिलाय अगदी बांधाच्या पल्ल्याड झाडाच्या बुंद्यामध्ये. धावा मिळतील 6 आणि 6. प्रयत्न होता ऑन साइडला, पुन्हा एकदा यश काय आलं नाही. आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडूची इथे सांगता होत असताना अजूनही धावसंख्या स्थिरावलेली 27. आता मात्र विचार करावा लागेल साजय संघाला सुद्धा. आपल्याला नेमकं करायचं आहे तरी काय. वाघाची वाडी नावाजलेला संघ आहे. पुन्हा एकदा फुलाल्यांचा चेंडू लॉन्ग ऑनच्या डोक्यावरून राहुल इनके बॅट की गर्जन. रन मिलेंगे जरूर जरूर जरूर. आधा दर्जन 6 षटकार. उठायची वेळ आणि फास मांडायची वेळ एक होऊन देऊ नका. माझं समालोचन चालू असताना कृपया साऊंड बॉक्सच्या समोर जाऊ नका. 33 धावा झालेल्या आहेत. आणि यावेळेस मात्र कमबॅक करत असताना हा गोलंदाज अतिशय उत्कृष्ट. याला आदर्श गोलंदाज असं म्हणतात डीजे अनिकेत. झालेली आहे 33. 4 धावां 4 विकेटच्या बदल्यामध्ये. हा प्रकार चेंडू स्क्वेअर कट केलेला चेंडू. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला भेदत. अप्रतिम क्षेत्ररक्षण. धोका होऊ शकतो परंतु नाही. सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये. धावसंख्या जी मात्र जाऊन पुढे सरकते 35. स्लोअर वन केलेला आहे. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा एक ब्रह्मोस अस्त्र म्हणावं लागेल. स्लोअर वन केलेला आहे. डीजे अनिकेत थोडंसं एंटरटेन करा आम्हाला. धावा 3 षटकांच्या अंती. धावसंख्या होते 35. सरासरी 12च्या धावसंख्येने आता धावफलक पुढे सरकतोय. गोलंदाज कोण आहे? भाविन येतोय. हा प्रकार चेंडू इथे सजवला. इथे मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडू येतोय. बघूया किती धाव मिळतात. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धोका होऊ शकतो. धोका आणि धोका. यावेळेस मात्र विकेटचा होत आहे पतन. सुसाइड विकेट म्हटलं जातं डीजे आणि त्यांना संधी मिळेल.
36. आणि आता मात्र सजाईकरांना एल जी ग्रुपला थोडा विचार करावा लागेल. विकेटच्या नंतर विकेट पडतायत आणि धावसंख्या मात्र आपली अजूनही रोडावलेली आहे, अर्थात थांबलेली आहे. नक्कीच मोठे फटके. विशाल विशाल नावाप्रमाणे विशाल कामगिरी करावी लागेल. आप ट्रॅक चेंडू होता, चेंडू इथे सफल झाले, इथे बेरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू येतो. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र चिरात भेदत बाउंड्री लाईनला चेंडू जातोय बांधाच्या पल्ल्यात, झाडाच्या बुंद्यात. धावा मिळतील 4. फुलल्यांचा चेंडू, चेंडू इथे बिरकावलाय आणि तिथे मात्र लॉंग ऑनला सुंदर असा झेल टिपला जातोय. कौतुक केलं पाहिजे या खेळाडूचं. आणि विकेटचं होतं इथे पतन. डीजे आता जात आहेत रवींद्र. विक्की यांनी सुंदर असा झेल घेतला होता वाघाच्या वडी संघासाठी. आणि खरंच बॉब बोल्मर नावाचे जे प्रशिक्षक होते पाकिस्तानचे, त्यांनी म्हटलं होतं कॅचेस विन द मॅचेस. कॅच पकडा मॅच जिंका, कॅच सुटली मॅच सुटली, असं एक समीकरण. कॅच लपको और मॅच जितो हे समीकरण होतं. परंतु पाकिस्तानची टुर्नामेंट झाल्याच्या नंतर त्यांच्यावर विष प्रयोग झाला आणि असं काहीतरी असेल. धन्यवाद. 40 धावसंख्या झालेली आहे 6 विकेटच्या बदल्यामध्ये. हाफ ट्रॅक चेंडू होता, इथे मात्र शॉर्ट फाईन लेगला फील्ड होत आहे. दरम्यान इथे होत आहे विकेटचं पुन्हा एकदा पतन होत आहे. इथे मात्र गळती लागलेली आहे ती एल जी ग्रुप साजय संघाला. षटकातील काही चेंडू शिल्लक असताना इथे मात्र राहुल नावाचे कधी बॅटिंगला पाहिले नाहीत, परंतु आज नक्कीच करिश्मा दाखवतील. आमचे जुने मित्र आहेत ते. शिष्य असल्यामुळे फक्त त्या एका माणसाला मी नेहमी नमत असतो. तर त्यांच्या आशीर्वादाने ही आवाजाची देणगी आहे. फुलल्यांचा चेंडू होता, इथे आपल्या फॉलो थ्रू सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय ब्लॅक स्क्रीन लाईट टच होत आहे. धावा मिळते 4. चौकार. संख्या होते 44. 44. लॉस ऑफ 7 विकेट. पुन्हा एकदा हा चेंडू कटवायचा होता, इथे शॉर्ट फाईन लेगला चेंडू येतोय. दरम्यान एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाहीत. धावसंख्या होते 45. इन दिस वे स्कोर गोज ऑन 45 रन. लॉस ऑफ 7 विकेट. एल जी ग्रुप साजय. मित्रांनो, मी आता इथे थांबेल. नंतर अर्थातच ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी माझे कान आतुर असतात ते दीपवीर बिराडे सर यांना मी विनंती करेल की आपण मायक्रोफोनचा ताबा घ्यायचा आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय शिवराय.
ते आपण संपन्न करत आहोत. कल्पेशजी कडव यांना रावगावकर चषकाच्या निमित्तानं आपण सन्मानित करतोय. गौरवजी कडव यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद रामदास शिंदे सर, धन्यवाद मनीष किरपन सर, सर्वांचं स्वागत आहे. ऑलरेडी 2 सामने सिंगत जयेश आगिवलँड आर्मी, जय बजरंग कोलठणनं बक्षीसपात्र फेरीचं तिकीट घातलेलं आहे. तर आता दुसऱ्या सामन्यात कुठला संघ त्यांच्या विरोधात इनाक्षण असेल हे पाहण्याजोगं आहे. पहिल्या डावात 45 धावा बनलेल्या आहेत, 7 विकेट जरूर गमावल्या, पण चांगली टोटल उभारली आहे LG ग्रुप साजईनं. आणि दुसऱ्या डावात विजयासाठी आता टार्गेट सेट होतोय ते 46 धाब्याचं. हा सन्मान सध्या संपन्न होतोय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. कल्पेशजी कडव यांना या रावगावकर चषकाच्या निमित्तानं आपण सन्मानित करतोय. ऑन स्क्रीन सध्या आपण बघत आहोत आमचा कॉमेंट्री बॉक्स. आमच्या समोर त्या स्पर्धेचे प्रणेते ऑफिशियल स्कोरर आदेश केंबारी सर, ऑफिशियल ऑपरेटरच्या भूमिकेत रोहित रॉय अर्थातच रॉनी, स्कोररच्या भूमिकेत रौनक तडवी, डीजे अनिकेत, त्याचबरोबर मनीष किरपन सर आणि दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर सध्या आमच्या समोर कॉमेंट्री बॉक्समध्ये. हे क्षणचित्र टिपले जातात आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन सौरभ कांबळे अर्थातच सौ यांच्या शुभ माध्यमातून. यांच्या शुभ असे कॅमेरा वर्किंग होत आहे. वेल डन सौ, कीप इट अप. योगा टीचरही आहेत अनेक फील्डमध्ये सध्या, त्यांचं योगदान आपण पाहता आज ॲज ऑफिशियल कॅमेरामॅन. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. टार्गेट 46चं. पहिला बॉल विकी पारधीनं पाठवलाय हवाई यात्रेकरता मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. कपिल शेंडेच्या विरोधात धडाकेबाज सुरुवात, षटकार. अंदाज कपिल शेंडेचं षटकारानं खातं खुलं होतं विकी पारधीचं. यंदाच्या हंगामात भन्नाट फॉर्म मध्ये असलेला फलंदाज. अनेक स्पर्धा त्यानं गाजवल्या, जेव्हा जेव्हा मैदानावरती खेळतो त्याची फलंदाजी भलतीच भरती आहे. यावेळेला शॉर्ट बॉल बॅकफुटवर आले, पुल केला, गॅपमध्ये चाललाय बॉल, डी मध्ये मिड विकेटला फिल्डर, थोडे फंबल झाले, सेकंडचा कॉल आहे. आणि दुसरी धाव देखील तितक्याच वेगानं आता पूर्ण करण्यात आलेली आहे. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट, नॉट गुड कॉलिंग ऑल्सो. एकंदरीत कंप्लीट होतात या 2 धावा आणि 2 धावेसोबत एकूण धावसंख्या दाफलकरती अंकित होती ती 8 ऑन बोर्ड. 8 धावा सध्या स्कोरबोर्डवर. यावेळेला थ्रू द कव्हर्स वाड शॉट हॅमर केलाय, पाठवलाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. ब्रॉन्ड अप वाघाची वाडी, विकी पारधीचा विस्फोट, षटकार. व्हाट अ शॉट, बॅकफुटवर गेले, वेट ट्रान्सफर केलं थ्रू द कव्हर्स. हा देखना फटका, हॉट शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द मॅच. षटकारानं स्कोर सध्या 14 धावा. यावेळेला दिशा दिली आहे, सॉफ्टहँडनं खेळतायत, चांगल्या बॉलला सन्मान देत आहेत. एक सिंगल धाव इथे सहजरित्या प्राप्त होताना दिसेल. रनिंग बिटवीन द विकेट देखील अतिशय दमदार आणि दर्जेदार आपण बघतोय. आघाडीला आता भाविन वाघ जे सलामीसाठी गेलेत, सध्या स्ट्रायकर याला आपल्याला पाहायला मिळतील. सिंगलनं स्कोर सध्या पाहायला मिळेल 15 ऑन बोर्ड. धावफलकावरती धावा सध्या पाहायला मिळत आहेत 15, स्टील 2 टू गो. 46 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे वाकाची वाडी टीम कडून आणि खास करून विकी कडून. खास पहिल्या षटकात जबरदस्त सुरुवात. लाईन चांगली आहे, चांगला बाउन्स, टप्पा पडल्याबरोबर बॉलला मिळालेली अतिरिक्त उचली फलंदाज भाविन वाघला त्रस्त करून गेली. होते छोटेखानी कमबॅक, होते छोटेखानी वापसी. कपिल शेंडेची रिप्ले आपला टेलिव्हिजन स्क्रीनवर चलीच. हलकासा गुडलिंतवरून टॉस झाला बॉल. टेक ऑफ घेत असताना थेट चालला यष्टीर रक्षकाच्या हातात. डॉट बॉलची झाली आहे सांगता. धावा स्थिर आहेत 15. आता थोडा खाली राहिला बॉल, यापूर्वी एक्स्ट्रा बाउन्स, तर आता निवन बाउन्स. दोन्ही बॉलवरती सध्याच्या घडीला बॅटर तर पूर्णपणे संभ्रमामध्ये राहिले. ओव्हरची होईल सांगता एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पाठलाग सुरेश 46चा आणि पहिल्या षटकांती स्कोर आपण बघत आहोत. MS11 जनमान वाघाची वाडी क्रिकेट संघाचा विदाउट एनी विकेट लॉस 15 ऑन बोर्ड. 15 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 3 षटकात अजूनही 31.
31 धाब्याची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट हळूहळू टच करतोय 10.33, 10.33 धावेला. षटक सुरू होते दुसरं आणि बॉलिंग मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळतात प्रथमेश देसले. चला जरा घाई करा कपिल, थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. पहिलं षटक एक्झॅक्ट 5 मिनिटात टाकलंय. पहिला बॉल पडल्याबरोबर 2:55ला 3 मिनिटांचा वेळ तुम्ही घेतलाय. थोडी घाई करा, थोडं फास्ट क्रिकेट खेळा. बॉलिंग मार्कवर प्रथमेश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. स्कोर सध्या आपण बघत आहोत आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर 15 ऑन बोर्ड. 15 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 18 बॉल या मॅच मध्ये आता बाकी आहेत आणि विजयासाठी अजूनही 46चा पाठलाग करत असताना 31 धावेची अजूनही आवश्यकता. नॉन पॉवर प्ले ओव्हर. डीप मध्ये सध्या 5 फिल्डर बाउंड्री सेव्हिंग एरियात सीमांचं रक्षण करत असताना आपण बघत आहोत. डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग, त्याचबरोबर मिड विकेट, लॉंग ऑन. डीप मध्ये लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर बॅकवर्ड पॉइंट एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये शॉट थर्डमॅन आणि त्या सोबतीनं शॉट फाईन लेग. पहिला बॉल बॅटची कडा यष्टी रक्षकाकडून झाली आहे चूक. बॉल निघालाय थेट दोन्ही हातांच्या मधून. या झेल पकडाव्या लागतील. विकी पार्टी सारख्या विस्फोटक फलंदाजाला संधी तुम्ही देऊ शकत नाही. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. कॅच ड्रॉप आणि त्या मोबदल्यात येतोय हा चौकार. ती 19 ऑन बोर्ड. शॉर्ट बॉल आता ऑन साइडला बॅकफुटवर आले, पूल केलाय, गॅप मोठा आहे. फिल्डर लास्ट मुवमेंटला मिड विकेटचे उपस्थित झाले. सेकंडचा कॉल आहे आणि तितक्याच वेगाने आता दुसरी धाव देखील पूर्ण करण्यात आलेली आहे. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. चांगला तालमेल सध्या दोन्ही बॅटरच्या दरम्यान. स्कोर सध्या 21-21 आणि वैयक्तिक विकी या सामन्यात 21 धाब्याचं योगदान देतोय. आता समोर बॉलच बॅक ड्राईव्ह, मात्र नॉस्ट्रा करेनला यस्टांवरती जाऊन बरोबर बॉल आदळलाय. अदरवाईज गॅप मोठा होता. लॉंग ऑन थोडा वाईडिश होता, लॉंग ऑफ ही वाईडिश होता. दुसरी धाव तर सहजरित्या बनली असती, पण आता यस्ट्या अतिरिक्त खेळाडूच्या स्वरूपात कामी आल्या. टीम LG ग्रुप साजेच्या. सिंगल धाव. स्कोर सध्या आपण बघत आहोत इन डबल डिजिट, डबल फिगर 22 रन्स सध्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 22. यावलेला समोर भाविन वाघने केलाय हल्ला, पाठवलाय बॉल ब्लॅक स्क्रीनवर. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट इट अँड ग्रेट इट. स्क्रीनवर कडक सिक्सर. मार्गस होतोय 28 धावा धावफलकावर. यावलेला टॉप एज बॉल वेथ, झेलची संधी आणि तिचा स्वीकार. कॉट अँड बॉलच्या स्वरूपात फलंदाज बाद. भाविन परत आहेत माघारी. 28ला पहिला झटका लागलाय MS11 जन्मान वाघाची वाटी क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. या सामन्यात माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. सामना केला 4 चेंडूंचा, 1 षटकार, 6 धाब्याचं योगदान देत आहेत. नवीन बॅटर आता बॅटिंगसाठी दाखल होतोय. आणखीन एक विस्फोटक आक्रमक फलंदाज ज्याच्याकडे 360 स्टाईलनं फटके खेळण्याची क्षमता आहे. ज्ञानेश्वर सध्या बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. स्कोर सध्या बनलाय 28-28 इक्वेशन. मॅच मध्ये 18 धाब्याची अजूनही आवश्यकता आहे. बॉल बाकी आहेत 13 बॉल 18चा सामना आहे. डॉट बॉल पर्सेंटेज आणि विकेट फॅक्टर आता या सामन्यात मॅटर करेल. LG ग्रुप टीम साजई क्रिकेट संघाकरता प्रथमेशनं दिलाय पहिला ब्रेक थ्रू. स्टील 1 टू गो. बॉलिंग मार्कवर सध्या होतोय तयार. यावेळेला शॉर्ट बॉल पूल करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत, यष्टी रक्षकाचं जजमेंट आलंय. आल्या पावली माघारी परत आहेत ज्ञानेश्वर. षटकाची झाली आहे सांगता. बॅक टू बॅक 2 विकेट कॅरी केलेले आहेत प्रथमेश देसलेनं. 2 ओव्हरची अंतिम धावसंख्या 28, 2 गड्यांच्या मोबदल्यात.
परतताना पाहायला मिळत आहेत. 2 षटकात 28 धावा बनलेल्या आहेत. 12 चेंडू 18 धावेची अजून आवश्यकता. मॅच इज स्टील ऑन. नवीन बॅटर दीपक दोरे आता बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. MS11 जर्मन वाघाचीवाडी क्रिकेट संघ म्हटलं की बॅटिंगची फार मोठी लाईनअप आहे या टीमकडे. एकापेक्षा एक सरस, एकापेक्षा एक धुरंधर फलंदाज या टीमच्या स्क्वॉडमध्ये आहेत. आणि आता 12-18चं इक्वेशन आहे. बॅटिंगसाठी कॅप्टननं प्रमोट केलं बॅटिंग ऑर्डरवर 4थ्या क्रमांकावरती. मिडल ऑर्डरला भार सांभाळण्याकरता बॅटर दीपक दोरेला, सॅकरेला आपण पाहत आहोत. इन्फॉर्म बॅटर ज्यानं इंडिव्हिज्युअल या सामन्यात आतापर्यंत योगदान दिलंय. नॉट आउट 22 धाब्याचं. विकी पारदी खेळतोय सध्या सॅकरेला. बॉलिंग मार्कवर तिसऱ्या षटकात दाखल होताना पाहायला मिळत आहेत. रवींद्र, एक्सपिरियन्स कंटेंडर रवींद्र सध्या बॉलिंग मार्कवर. फार एंड कडून आता षटक सुरू होते तिसरं. चला गाय करा जरा. 2 षटकं एक्झॅक्ट 10 मिनिटात टाकलेली आहेत. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. पहिला बॉल फिरवण्याचा प्रयत्न, हवं तसं टायमिंग करता आलं नाही. पण अखेर गॅप मोठा आहे. स्कोरलेग थोडा दूर आहे. लॉंगलेग रिजनला बॅकअप नाही. हळूहळू मात्र चेंडूने त्याचं अंतिम साध्य साधलंय. डीप फानलेग सीमा पार, चौकार. या चौकारासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 32 धावा. आणखीन एक बॉल टाकलाय खोलात. थेट यष्टी रक्षकाच्या हातात. डॉट बॉल. ऑन साइडला स्लॉग इटचा अप्रतिम फटका. वाट अ शॉट, क्रॅकिंग इट. मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे ब्लास्ट. विकी पारदीचा तडाखा. आकर्षक रावगावकर चषक षटकार. जर एक एक्स्ट्रा रोप बाउंड्री लाईनच्या बाहेर असता तर यदा कदाचित हे रन्स देखील असू शकले असत्या. इतका दूर जाऊन बॉल पडलाय. स्कोर सध्या षटकारानं 38-38. बॉल बाकी आहेत 9 आणि विजयासाठी आवश्यकता 8 धाब्याची. जय बजरंग कोल्टन टीम, जय शागिवलँड ऑल आर्मी. टॉस्कोबॉस कक्षाच्या डाव्या बाजूला आपण एकत्रित व्हा. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न बॅट्समॅनला फॉलो केलेला आहे. मिडल आणि लेग स्टिक वरून टप्पा पडल्याबरोबर बॉल चाललाय थेट पाठीमागे यष्टी रक्षक राहुलच्या हातात. डॉट बॉल. रन बॉल इक्वेशन 8 बॉल. आता मॅच मध्ये 8 धावेची आवश्यकता. 8 चेंडू 8. यावेळेला समोर सेट बॅटचा ड्राईव्ह केला. डीप मध्ये फिल्डर थोडे दूर आहेत. एक सिंगल बनली आहे. सेकंडचा कॉल विकीनं दिला होता पण थोडा स्लिप झाला तो नॉस्ट्राकरेनला. एकच धाव मिळताना दिसेल. स्कोर सध्या सिंगलच्या सहाय्याने आपण बघत आहोत 39-39 धावा. रन बॉल इक्वेशन 7 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत आणि विजयासाठी 7 चेंडूत 7 धावेची आवश्यकता. 7 बॉल अँड 7 रन्स रिक्वायर्ड फॉर विक्टरी. ऑन साइडला टर्न केल्या बॉल. दीपक दोरेच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक आहे. फिल्डर उपस्थित. सेकंडचा कॉल पण एकाच धाब्यावरती समाधानी राहावं लागेल. सो सामना आता पोहोचलाय अंतिम षटकात. रन बॉल इक्वेशन 3 षटकात बनला गेला. धाबा 40, टार्गेट 46 आहे आणि अंतिम षटकात आलाय सामना जेथे आवश्यकता 6 बॉल 6 रनची. बारा बॉल आणि नॉट आउट 33 धाब्याची धुवाधार विस्फोटक खेळी सध्या तो साकारतोय.
6 चेंडू 6 धावा. एनिथिंग कॅन हॅपन. पहिला बॉल आलाय थेट एसटी रक्षकाच्या हातात आणि कॉट बिहाइंडच्या स्वरूपात पहिल्या बॉलवर मिळते सुयश. फलंदाज बाद. दीपक दोरेला सोडावं लागतंय मैदान. बॅटर करण दाखल झालेले आहेत. करणला आता 5 बॉलमध्ये 6 रन बनवावे लागतील. सेट बॅटर विकी सध्या खेळतोय नॉस्ट्रॅकर एंडला. त्यानं 12 चेंडू नॉट आउट 33 धावा आतापर्यंत बनवल्यात. पण विजयासाठी अजूनही 6 धावा दूर आहे संघ वाघाची वाडी. हो, बॅकफुटवर जात असताना कट करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल आहे. लेंथ बॉलचा चांगला वापर. आउटसाइड ऑफ स्टंप. टप्पा पडल्याबरोबर बॉल थेट निघालाय. यष्टीरक्षक राहुलच्या हातात. मॅच इज ऑन. गेम इज ऑन. खऱ्या अर्थानं सामना आता सुरू झालाय. 4 चेंडू. आता गरज आहे ती 6 धाव्याची. हळूहळू दगदग आता वाढली आहे. यावेळेला शॉर्ट बॉल टॅप केलाय. एक धाव तर बनताना दिसेल. स्ट्राईक आता विकीकडे रोटेट झालेली आहे. सो थोडंसं टेन्शन दूर झालंय डगआउटमध्ये. MS11 जर्मन वाघाची वाडी क्रिकेट संघाचं स्कोरबोर्डवर टोटल सिंगल 41-41. बॉल बाकी आहेत 3 आणि कंपल्सरी चेस या रूलनुसार अजून हव्यात धावा 5. मागचा सामना आठवतो ज्या ठिकाणी 1 बॉल 2 धावेची गरज असताना दीपकनं दिलेला फिनिशिंग टच. जे बजरंग कुलठणनं दुसऱ्या सामन्यात मिळवलेला दमदार विजय. पण आता या सामन्यात होईल काय? 3 चेंडू 5. हो, बॅटची हवी तशी मिडलिंग नव्हती. गोलंदाज ओव्हर कॉन्फिडंट झाला. बॅकअप आले. तिसरीचा प्रयत्न नाहीये. 2 धावेवरती समाधानी राहावं लागेल. एक सिंगल आरामात बनली होती. गोलंदाज थोडं ओव्हर कॉन्फिडंट झाला. त्यानं थ्रो दिला. 2 बॉल. आता 3 धावेची गरज. एनिथिंग कॅन हॅपन. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी असं नेहमीच म्हटलं जातं. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. आणि सध्या या सामन्यात 6 चेंडू 6 डिफेंड करत असताना गोलंदाज मयूरनं आतापर्यंत तर कंबर कसलेली आहे. 3 धावा अजूनही हव्यात. शॉर्ट बॉल पूल करण्याचा प्रयत्न. हवं तसं टायमिंग नाही. एक सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे. मिसफील्ड. विकेट किपर एंडला थ्रो थोडा खराब आलाय आणि तोपर्यंत दुसरी धाव देखील कंप्लीट होताना दिसेल. 6 बॉल 6चा सामना आलाय. आता 1 बॉल 1 वर कंपल्सरी चेस हा नियम आहे स्पर्धेचा. सो 1 धाव कुठल्या परिस्थितीत बनवाव्याच लागेल. विकी पारदियान टीम MS11 जर्मन वाघाची वाडीला, तर दुसऱ्या बाजूला टीम LJ ग्रुप साजईला 1 बॉल 1 डिफेंड करावी लागेल. चला, वेळेचं सहकार्य अपेक्षित आहे कपिल अँड ऑल टीम. 6 बॉल 6चा सामना. काय बॉलिंग केली आहे 5 बॉलवरती बॉलर मयूरनं. अंतिम बॉल आता बाकी आहे. 1 चेंडू 1 धाव. विकी पारदी सारखा सेट बॅटर सध्या स्ट्रायकर एंडला, ज्यानं इंडिव्हिज्युअल आतापर्यंत मॅच मध्ये 37 धाब्याचं योगदान देतं. दुसऱ्या दिवसात आज आपण आहोत आणि खऱ्या अर्थानं पहिला असा सामना ज्यांना आता क्रीडा रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. प्रेक्षकांची पसंतीची लढत सध्या मैदानावरती रंगती आहे. एका बाजूला टीम पाहतायत LJ ग्रुप साजई, जिल्हा जिंकणं आहे जरूर, तर दुसऱ्या बाजूला बॅटर विकी पारदी अँड आर्मी MS11 जर्मन वाघाची वाडी, जिला अजूनही हार नाहीये मंजूर. व्हॉट विल हॅपन नेक्स्ट? 1 बॉल 1 धाब्याची गरज. गोलंदाज मयूर की फलंदाज विकी? LJ ग्रुप साजई की MS11 जर्मन वाघाची वाडी? व्हॉट मॅच, थ्रिलर एन्काउंटर, पैसा वसूल सामना. आता फलंदाजाचे शेजारी वाढलेत. क्लोज फिल्डर सेट केलेले आहेत. अम्ब्रेला फील्ड पोझिशन. दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे टीम साजेच्या कॅप्टनचा. 1 बॉल 1 धाब्याची गरज आहे. बॅटर आहे विकी. आडे पायाचे शेवटच्या बॉलवरती एक्झॅक्टली काय होईल नक्की? 1 बॉल 1. यावेळेला अर्ध्या विकेटवर टाकलाय. सॉफ्ट रन दिली आहे दिशा आणि सिंगल धाव केली आहे कंप्लीट. आणि याचबरोबर शेवटच्या बॉलवरती हा रोमहर्षक, रोमांचक, चित्त थरारक विजय टीम MS11 जर्मन वाघाची वाडी क्रिकेट संघाचा. मनपूर्वक अभिनंदन टीम वाघाची वाडी. टफ अँड हार्ड लक LJ ग्रुप साजई. चांगली लढत तुम्ही देखील दिली. दोन्ही टीमला या सामन्याच्यासाठी
उपस्थितांच्या वतीनं आपण करूयात हार्ड लक आणि ऑनगोईंग मॅचचा सामनावीर पुरस्कार. नो डाऊट अबाउट दॅट वन. जो आघाडीला आला आणि शेवटच्या चेंडूवर ज्यानं सामना जिंकून दिला. 15 बॉलमध्ये नॉट आऊट 38, 38 धाब्याची विस्फोटक खेळी ज्यानं साकारली. विकी पारधी ठरलाय या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. या हँडशेक करा दोन्ही टीम आणि तदनंतरचे क्रीडांगण तुम्हाला सोडायचंय. विकी पारधीला आपण देतोय सामनावीर पुरस्कार. मयूरचे एफर्ट जबरदस्त होते, चांगली लढत दिली. LG ग्रुप साजेनं एक जो ओव्हरथ्रो झाला तिथे आय थिंक थोडं बेनिफिट मिळालं, कारण स्ट्राईक विकीकडे रोटेट झाली. अशा क्रुशियल कंडिशनला बेसिक मिस्टेक्स ज्या स्वीकृत नसतात पण त्या घडतायत. हरकत नाही, चांगली लढत दिली प्रथमेश, राहुल, कपिल अँड ऑल टीम.